पंढरीच्या वाटेवर वारकरी जेव्हा चालतो ना, तेव्हा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याच्या पायावर नतमस्तक होतो, हात टेकवतो, पाया पडतो. का? कुठल्या जातीचा आहे माहित नसतो, कुठल्या पंथाचा आहे माहित नसतो, कोणत्या धर्माचा आहे माहित नसतो, तरी सुद्धा एक वारकरी दुसऱ्या वारकऱ्याच्या पायावर डोकं ठेवतो. याचं एकच कारण आहे, आमच्या अध्यात्माने आम्हाला सांगितलं की ईश्वर हा माणसाच्या हृदयात आहे. म्हणून एक माणूस दुसऱ्या माणसाच्या त्या हृदयातल्या ईश्वराला नमन करतो, म्हणून नतमस्तक होतो. ही सगळ्यात मोठी देणगी महाराष्ट्राने जगाला दिलेली आहे. हे दुसऱ्या कुठल्याही राज्यात दिसत नाही, हे जगात कोणत्याही देशात दिसत नाही. त्यामुळे आमचे सणवार, आमचे फेस्टिवल्स, आमचे उपक्रम, आमच्या परंपरा, आमच्या संस्कृती हे आमच्यासाठी कालही अभिमानाची गोष्ट आहे, आजही अभिमानाची गोष्ट आहे. हा विचार मला महत्वाचा वाटतो. काल परवा एक जुनी मॅच मी टीव्हीवर बघत होतो. ती क्रिकेटची मॅच होती आणि सुदैवाने ती महिलांची मॅच होती. महिलांचा क्रिकेट, जसं मिताली राज महिला क्रिकेटच्या कॅप्टन आहेत, हे तुम्हाला कदाचित माहित आहे की नाही माहित नाही, पण हे कधीतरी मला अभ्यासाने लक्षात येतं. आणि महिलांची मॅच चालू असताना पहिल्या महिलाच्या टीमनं बॅटिंग केली, 168 धावा केल्या आणि त्यांची इनिंग संपली. 20 ओव्हरची मॅच होती. दुसऱ्या महिलांची टीम बॅटिंगसाठी इनिंग घेऊन आली. 10 ओव्हर झाल्या, एकही विकेट पडत नव्हती. जो संघ बॉलरच्या बाजूने असतो त्यांच्या लक्षात येतं, किंवा आपण जेव्हा टीव्ही बघतो, मॅच बघतो, तेव्हा आपल्या लक्षात येतं की कुठेतरी विकेट पडली तर ह्यांची काहीतरी चिन्ह आपल्याला जिंकण्याची दिसतील. परंतु एकही विकेट पडत नव्हती. त्या टीमला काय करावं कळत नव्हतं. बॉलरला सारखे संदेश दिले जात होते, पण विकेट पडत नव्हती. पण त्या महिला टीमची कॅप्टन बॉलरच्या जवळ, बॉलर ही महिलाच होती, त्या महिलेच्या कानात जाऊन काहीतरी कॅप्टनने सांगितलं आणि पुढच्या षटकातल्या पहिल्याच बॉलवर विकेट पडली. सगळ्यांना आश्चर्यचकित झाले, विशेष वाटलं, हा काय प्रकार आहे, असं झालंच कसं. म्हणून त्या बॉलिंग करणाऱ्या महिलेला सगळ्यांनी विचारलं मॅच संपल्यावर, जिंकल्यावर, की कॅप्टनने कानात येऊन काय सांगितलं. त्यावेळेस त्या बॉलर महिलेला दिलेलं असं उत्तर होतं, कॅप्टनने मला कानात येऊन एकच सांगितलं, समोरचा मधला स्तंभ ही तुझी सासू आहे, असं समजून बॉलिंग कर, विकेट पडणार. प्रबोधन म्हणजे जगावेगळं काही नसतं, आपल्याच गोष्टी, पण आपण त्याच्यावर विचार करत नाही, ही महत्वाची गोष्ट असते. आणि म्हणून मला कधीतरी वाटतं की महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला काय सांगितलं पाहिजे, कुठपर्यंत विचार सुरू केला पाहिजे आणि कसा संपवला पाहिजे. परवा एका पालकांची तक्रार होती, मुलगी लग्नाला आली, पण लग्नाला आलेल्या मुलीच्या चेहऱ्यावर मात्र आनंद दिसत होता, कारण उद्या परवा बाबा माझं लग्न जमावणार आहे. पण बाबांच्या चेहऱ्यावर मात्र द्विधा मनस्थिती दिसत होती. म्हणून त्यांना मी सहज विचारलं, मुलगी लग्नाला आली पण मग तुमच्या चेहऱ्यावरची अवस्था अशी कन्फ्युजन मध्ये का? त्यांनी 2च प्रश्न विचारले. ते म्हणाले, माझा होणारा जावई हा खात्या पित्या घरचा असला पाहिजे. पहिली अट त्यांची. मी म्हटलं दुसरी अट? आणि ते म्हणाले, माझा जावई हा खाणारा पिणारा नसला पाहिजे. मला प्रश्न पडला, ते बाबा म्हणतायत की माझा होणारा जावई खात्या पित्या घरचा असला पाहिजे, पण तो खाणारा पिणारा नसला पाहिजे. याचं उत्तर आम्हाला शोधण्याची गरज आहे. म्हणजे नेमकं काय? प्रत्येक पालकाला, प्रत्येक आई वडिलांना हेच वाटत असतं, माझा मुलगा असू द्या, जावई असू द्या, हा सुसंस्कृत असला पाहिजे, तो विचारी असला पाहिजे, तो कर्तव्याला महत्व देणारा असला पाहिजे. ही महत्वाची गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं मला असं वाटत राहतं की माझ्या तरुण बांधवांनी नेमकं कोणत्या दिशेवर चाललं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आहे, द डिस्टन्स यू गॉन इज लेस इम्पॉर्टंट दॅन द डिरेक्शन इन विच यू आर गोईंग. तुम्ही अंतर किती कापलं हे महत्वाचं नाही, ते अंतर कोणत्या दिशेवर कापत आहात ती दिशा महत्वाची असते. आणि मला वाटतं या प्रिस्टीन ग्रीन्स फेज 1 मधला गणेशोत्सव मंडळ हा आपल्या युवकांना आणि नागरिकांना दिशा देणारा ठरतो आहे. आणि म्हणून हे कार्यक्रम अशा पद्धतीने चालतायत. म्हणून त्या गणेशोत्सव मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, आपल्या सर्वांचं मनापासून कौतुक करतो आणि धन्यवाद देतो. इथं पालक बसलेले, काही मुलं सुद्धा बसलेली. आणि जेव्हा सगळ्या वयोगटातली माणसं श्रोते असतात, खरं तर वक्त्याला श्रोत्यांबद्दल आदर असला पाहिजे आणि श्रोत्यांना वक्त्याबद्दल आदर असला पाहिजे. संशयाचे पदर एकदा बाजूला काढले की या गोष्टीतला आदर वाढत जातो आणि ती वाढण्याची गरज आहे. आणि म्हणून हा सगळा विचार अशा पद्धतीने करायचा. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो, ते नाव का घेतो
असा प्रश्न जर कुणाला विचारला तर अनेक उत्तर येतील, पण त्यातलं एक प्रमुख उत्तर असा जे मला वाटतं ते महत्वाचं आहे, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं, जो पसीनों से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं, वो इतिहास बदलते हैं। आणि ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या असामान्य व्यक्तींनी सामान्य म्हणून जन्माला येऊन सुद्धा इतिहासाचा विचार केला, तीच माणसं मोठी झाली। मला वाटतं आम्हाला मोठं व्हायचं आहे, याचा अर्थ आम्ही पहिले स्वप्न पाहिलं पाहिजे। अब्दुल कलाम एका ठिकाणी असं म्हणतात, लो एम इज क्राइम, छोटं स्वप्न पाहणं हा सुद्धा गुन्हा आहे। आमचं स्वप्न सुद्धा मोठं असलं पाहिजे। ज्याला यश मिळवायचं आहे त्याचं स्वप्न मोठं असलं पाहिजे। आणि हे स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनीच नाही तर शिवाजी महाराजांच्या वडिलांनी, शिवाजी महाराजांच्या आईने पाहिलं। आणि म्हणून आज 16व्या वर्षातल्या तरुण मुलाला झोपेतून आम्हाला उठवता येत नाही। आई वडील असलो तरी छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या मुलानं 16व्या वर्षात हातात समचर घेतली पाहिजे आणि इथल्या शत्रूंना, दुश्मनांना दहशत निर्माण करून पळून लावलं पाहिजे। हा विचार आपल्या मुलात जन्माला यावा म्हणून स्वप्न पाहिलं जिजाऊंनी, म्हणून स्वप्न पाहिलं शहाजीराजांनी। आपली स्वप्न काय, आपली स्वप्न काय, हा ज्याचा त्याचा वेगळा प्रश्न आहे। पण स्वप्नांवर बोलत असताना स्वप्न ही मोठी असली पाहिजे। आणि जी झोपेत स्वप्न पाहिली जातात ती सकाळ झाली झोपेतून उठलो की विरून जातात। स्वप्न ही दिवसा पडली पाहिजे जाग असताना, आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करता आला पाहिजे कष्टानं, मेहनतीनं, अभ्यासानं। ज्याला हे जमतं तोच माणूस यशाचा झेंडा घेऊन यशाच्या रस्त्यावर चालत राहतो, ही महत्वाची गोष्ट असते। आणि ते अलीकडच्या युवकांना जमत नाही, अशी अनेक ठिकाणची ओरड आहे। पण मला वाटतं ते जमेल, ते जमतं आणि ते जमणार होतं किंवा ते जमले आहे। पण अशा युवकांची संख्या शोधून त्यांचं गुणकौतुक केलं की मग इतरांना प्रेरणा मिळत राहते। त्या प्रेरणेची आम्हाला गरज आहे। ज्यांची प्रेरणा आईवडील आहे तो माणूस यशच मिळवतो। देवाची पूजा केल्यावर आईवडील कधीच मिळत नाही, पण आईवडिलांची पूजा केली की देवाचं दर्शन होतं। हे तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागतं। छत्रपती शिवाजी महाराज हे त्याचं जागतं बोलतं उदाहरण आहे। हा विचार तुमच्या माझ्या मनात येणं गरजेचं आहे। म्हणून मी सांगत असतो, श्रीमंत होणं महत्वाचं नाही, श्रीमंत होता येईल, पण श्रीमंतीपेक्षा चेहऱ्यावरचा आनंद महत्वाचा आहे। तो आनंद कशाने निर्माण होईल याचा विचार आमच्या बालकांच्या, आमच्या तरुणांच्या, आमच्या युवकांच्या समोर ठेवणं फार महत्वाचं आहे। मी महाविद्यालयात शिकवतो आणि त्यावेळेस माझ्या लक्षात येतं की महाविद्यालयातला शिकणारा तरुण हा युवक असतो, तारुण्य अवस्थेत असतो। म्हणून मी अनेक वेळा तरुणांना विचारतो, युवक म्हणजे काय, तरुण म्हणजे काय? उत्तर मिळत नाही। शरीराने मोठा झाला म्हणून त्याला युवक म्हणायचं का? शिकायला वरच्या वर्गात गेला म्हणून त्याला तरुण म्हणायचं का? तरुणाची व्याख्या ही मुळीच नाही। तरुणाची व्याख्याच मुळात वेगळी आहे आणि ती अशी आहे, ती कुठल्या पुस्तकात सापडत नाही। पण मला वाटतं ती अशी असली पाहिजे, गेलेला भव्य भूतकाळ आणि येणारा अद्भुत भविष्यकाळ यांच्या मधला जो दुवा असतो तो तरुण असतो। ज्याच्या डोक्यात धाडस आणि ज्याच्या मनात विचार आणि कृती यांचं इंद्रधनुष्य तळत असतं तो युवक असतो। ज्याला जग बदलण्याची कळकळ आणि समाज बदलण्याची तळमळ असते तो युवक असतो। ज्याच्या रक्ताची वळण होते, सळसळ होते, पण त्यातून एक चळवळ उभी राहते तो युवक असतो। महाराष्ट्रातला युवक असा घडला पाहिजे म्हणून प्रबोधनाची चळवळ आहे। खरं तर प्रबोधन अनेक अंगाने करता येतं, पण महाराष्ट्रभर छत्रपती शिवाजी महाराज हा विषय सांगत असल्यामुळे छत्रपतींना सोडून तर विषय कुठला पूर्णही होत नाही। पण महाराष्ट्रातलं राजकारण छत्रपतींच्या नावावर चालतंय, छत्रपतींच्या जातींवर चालतंय। छत्रपतींचं नाव घेऊन माणसं मोठी होताना दिसतात, छत्रपतींचं नाव घेतल्यानंतर पदावर येताना दिसतात। छत्रपतींनी कधी पदाचा विचार केला का हा मला प्रश्न पडतो। छत्रपतींनी तत्वाला महत्व दिलं, पद येतील जातील। ज्या माणसानं आयुष्यात तत्वाला महत्व दिलं त्याच्या मागे पद धावत आली, पण ज्यांनी पदांना महत्व दिलं त्यांची तत्व कधीच राख रांगोळी होऊन निघून गेली। ती माणसं काही काळ पदावर येतात,
पण ती तत्वनिष्ठ राहत नाही. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही तत्व शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही विचार शिकले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांकडून आम्ही अनेक गोष्टींचं वेगळेपण काय असतं हे शिकलं पाहिजे. मी म्हणतो छत्रपती शिवाजी महाराजांकडून आई वडील या विषयाबद्दलची जरी माहिती मिळाली तरी आजची पिढी ही उद्याच्या कोणत्याही किंवा आव्हानांना किंवा कुठल्याही प्रश्नांना खरं तर उत्तर देऊ शकते, अशी सामर्थ्यशाली पिढी तयार होऊ शकते. पण तो विचार युवक म्हणून आम्ही करत नाही. आमचं लक्ष शिक्षणाचं. काल परवा एक युवक मला भेटला आणि त्यानं मला सांगितलं, सर जो माणूस शाळेच्या वयामध्ये खरं तर मिलेनियम बनण्याचं स्वप्न पाहतो, याचा अर्थ इन्कम टॅक्स भरण्याचं स्वप्न पाहतो, तोच श्रीमंत होतो. हे त्याचं बरोबर होतं. आम्ही एक तर विद्यार्थ्यांना माणसानं पैसा कसा कमवावा हेही शिकवत नाही. माणसानं भविष्यामध्ये आदर्श आचरण कसं करावं हेही शिकवत नाही. आमच्या सगळ्यांची अवस्था ही द्विधा झालेली आहे. नेमकं कोणतं शिक्षण असावं हेही कळत नाही.